स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधली अतिशय महत्त्वाची आणि बहुप्रतीक्षित असणारी निवडणूक ती म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका. सध्याला या निवडणुकीचं वेळापत्रक अजून देखील जाहीर झालं नसलं तरी अनेक ठिकाणी मात्र प्रचाराचा वेग आल्याचं बघायला मिळतंय. सध्याला सोलापूर जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाची आणि चुरशीची लढाई मानली जाणारी ती म्हणजे वाकरी जिल्हा परिषद गटाची निवडणूक. कारण या निवडणुकीमध्ये अनेक मातेभर नेते मंडळी मैदानात असली तरी सध्या ज्यांना राजकीय आणि सामाजिक वारसा लाभला आहे ते बागल कुटुंब मात्र या निवडणुकीमध्ये आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. कारण त्यांनी लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत थेट कामाला सुरुवातच केली आहे. त्यामध्ये शाळा असेल, ग्रामीण भागातील रखडलेले रस्ते असतील आणि महिलांच्या दिवसभराच्या धावपळीतून थोडा वेळ विश्रांती मिळावी आणि मनोरंजन व्हावे या उद्देशाने खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला अनेक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील बघायला मिळत आहे. हा कार्यक्रम फक्त मनोरंजनासाठी नसून महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मयूरताई बागल यांनी उपलब्ध करून दिला आहे आणि असे कार्यक्रम सातत्याने घेतलं पाहिजे असे महिलांनी बोलून दाखवलंय. मयूरताईच्या दिशेने वाटचालीने जात आहेत. त्या वाटचालीने आपण सगळ्यांनी जाऊन त्यांना बहुमताने विजय करावं एवढीच माझं म्हणणं आहे. असं कार्यक्रम महिलांसाठी किती महत्वाचे? खूप खूप महत्वाचे आहे. लोक काय म्हणतात माहितीये का, असल्या कार्यक्रम काय मत पडत असते? नाही नाही, असल्या कार्यक्रमामुळेच मत पडत असते. ती जे महिला कर्तृत्वान असते त्या महिलेच्या पाठीमागे एवढ्या सगळ्या महिला कर्तृत्वान म्हणून येत असते. त्या तुम्ही लय एन्जॉय केला, खूप खूप एन्जॉय केलं, भारी वाटलं. खूप भारी वाटलं. आता आठवड्याभर एनर्जी आहे. हो, आठवडाभर काय पूर्ण वर्षभर एनर्जी. मयुरीताई निवडून आल्या की मयुरीताईंना माझी एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी परत हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आमच्यासाठी आयोजित करायचा आहे. करायला पाहिजे. नक्की नक्की गावामध्ये होम मिनिस्टर कार्यक्रम परत व्हायला पाहिजे मयूरताईंच्या हस्ते. आणि आहे त्यामुळे मयुरीताईच येणार. 100% येणार. हो, 100% येणार. अहो लय साधे त्या. साधीच बाय पुढे जात असते. साध्या बायच्या पाठी शिकणाऱ्या सगळ्या बायका आहेत, त्याच्यामुळे साधी बाय कधी पाठी राहत नसती. 100% निवडून येणार. 100%. काय नमस्ते हो. काय वाटतं कार्यक्रम मध्ये एवढं सगळं? याच्या अगोदर असा कार्यक्रम कधी म्हणजे बंडीशेगाव मध्ये झालाच नाही. हा. प्रतिसादही भरपूर मिळाला आणि आम्हाला आनंदही झाला. आनंद वाटलाय. हो, भरपूर म्हणजे आमच्या मनापेक्षा जास्त असा हा झाला. एन्जॉय केला कार्यक्रम? हो, भरपूर केला. काय नमस्ते हो. नमस्ते. तुम्ही कुठून आलाय? बंडीशेगाव. बंडीशेगाव मधनं. काय वाटतं रात्री 10:30 वाजता उशीर झाला तुम्ही बसलाय एन्जॉय करताय? आम्हाला खूप आनंद झालाय. हा. असं कार्यक्रम महिलांसाठी किती महत्वाचे? भरपूर महत्वाचे. हा. आम्हाला एक स्टेज भेटलंय, आम्हाला येण्याची तुम्ही संधी दिली हा. आज इथं मयुरीताईनं, त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही गेलता वरती? हो, गेलतो ना. हा. हो. काय वाटतं दिवसभर टेन्शन असतं या घरची कामं असते ते? प्रत्येक महिलेला असते. हा. बर. त्याच्यामुळे आम्हाला जे आनंद झालाय ते आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. मयूरताई बद्दल काय मत आहे? मयूरताई निवडून येणारी 100% गॅरंटी. अहो मग तिथे असलं काय कार्यक्रम घेऊन काय मत पडते मग? अहो, जग काही वरडत असते, हा. दोन्ही बाजू सारख्या लागतात. बर. हा. 100% येतील. 100%. कामं घेत का माणसं बागल कुटुंब? हो, करतील ना. बर. हो. ताईला बघितलं वरती गेल्यावरती? हो, बघितलं ना. हा. हो, हुशार वाटल्या? खूप साधे छान आहेत. छान आहे त्या. हो. ठीक आहे. तुम्ही कुठं आलाय? शेगावातलं आम्ही. कुठं? बंडीशेगावातलं. बंडीशेगाव मध्ये. बरं तरुण पुढे काय होतं? हो ताई नमस्ते हो. तुमचं काय नाव? वैभवी. शाळा कितीला? 12वी. 12वीला. काय वाटतंय कार्यक्रम बघितलं तर? छान वाटलं. छान वाटतंय. कार्यक्रम व्हायला पाहिजे का असे? हो. सारखे व्हायला पाहिजे. हा. मयूरताई बागल बघितले का तुम्ही? हो, बघितलं. कसं आहे त्यांचं एक व्यक्तिमत्व? छान आहे. हा. छान आहे. हो. बंडीशेगाव. बंडीशेगावची काय? बरं काय वाटतं असं कार्यक्रम एवढं भारी झाल्यावर गावात? छान झाला हा. कार्यक्रम. दिवसभर एवढं काय ना काय काम असतं, आपला संसार असतो पाठीमागं, त्यात नाही एन्जॉय कसं वाटतंय? छान वाटलं. मयूरताई बद्दल काय मत आहे? छान आहेत. आमच्या घरी पण आलते आणि ते निवडून येतील असं तुमच्या घरी कशा आलत्या? आलते. त्या दिवशी कॅलेंडर आणि हे देऊन आलत्या, हळदी कुंकू आलत्या. हा. वाचला कॅलेंडर? हा. चांगलं हा. यायला पाहिजे म्हणून अशी महिला हा, यायलाच पाहिजे. कामं करतील ना? आणि हा, आबा पण आहे, चांगलं काम करतात आणि ताई पण करतील असं मला तर वाटतंय. अभिज पाटील. हा. हा. बर. विश्वास ठेवा यांच्यावर. हा. आई. चालेल. नमस्ते हो. नमस्ते. काही बसून कार्यक्रम बघितला का? हो अक्का बघितला सगळा? हो, संपूर्ण किती वाजता पाहिलं. आलता? आम्ही 8 वाजता आलतो. कटोळा आलाय? नाही आला. काय बोर वाटले? नाही, अजिबात नाही. कुणी घेतला होता कार्यक्रम? ही मयुरीताईंनी घेतला होता. बर. काय बघितल्या वर स्टेजवर गेलते? हो, गेलतो ना. बर. हो, कोण हारतं कोण जिंकतं नाराज व्हायचं नसतं. हा. बर. मयूरताई बद्दल काय मत आहे तुमचं? नाही, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, त्या निवडून येतील एवढी अपेक्षा आमच्याकडे. येतील. हो, येतील. महिला आहेत ना त्यांच्या पाठीमाग? हो, आहेत. ठीक आहे. महिला आहेत तर काय मिळलं त्यात? गिफ्ट मिळेल. गिफ्ट मिळलं काय? हा. बर. काय दिले बघू पाहिजे तुम्हाला? काय ह्यात बघू?
डबा वाटतं जेवणाचा हो हा. शेतात जायला हा शेतात जाताना आपला डबा भाकरी बिकरी बांधून घेऊन मग जायचा. काय होय की हा गिफ्ट काय छोटं मोठं काय ना काय असते असतेच. कार्यक्रम कसा वाटला चांगला वाटला छान वाटलं की भारी वाटला हो भारी मन पसंत वाटला झालं? मग हा हा. हो बर हा. कितीला निवडून एवढं ठेवू? वेळ कधी मग हा. हा निवडून येते त्याच आम्ही आहेच त्यांच्या पाठीमाग ना बर बर मग हा घ्यायला पाहिजे ना. मग यायलाच पाहिजे त्या ना बर बर हा. मग हा कावर तुम्ही पाठीमागा त्यांच्या तुम्ही कावर पाठीमागा त्यांच्या मग आमच्या जवळ आहेत ना त्या त्यामुळं मग आहे ते हा, आहे जवळ. मग आमच्या बहीणच असते त्या हा मग काय ते? हा मग हा कार्यक्रम झालाय महिलांसाठी हसून खेळून महिला होत्या इथं छान वाटला हा असं कार्यक्रम किती महत्वाचा आहे महिलांसाठी कारण रोज तुम्हाला काम असतं काय ना काय टेन्शन असतं तुम्ही काहीतरी एन्जॉय होतोय काय कसं वाटतं याबद्दल छान वाटतंय छान वाटतं या त्या तिळगुळच्या आधी मला 2 शब्द सांगा काय वाटतं कार्यक्रम बघितलं छान वाटलं, खूप एन्जॉय केला आम्ही. हा तुम्ही गेलता वर हो कशात बाहेर पडला ह्याच्यात बॉल मध्ये बॉल मध्ये ते पायाने हिट काय होतं काय वाटतं आता निवडणुका लागल्या त्या मयूरताई बागल तुम्हाला स्टेजवरती बघायला मिळाल्या कसं खूप ते छान सगळं? वाटलं, मस्त आहे स्वभाव त्यांचा, त्यांनीच निवडून यावाची आमच्या अपेक्षा आहे. यायला पाहिजे हो हा करतील काम परत हो करते. विश्वास ठेवायचा हो. लय साधी ठेव साध्या जायते त्या पहिल्यापासून साध्याच आहे. हा हा बर तुमच्या आहे आधी ओळख होती आता झाली आता झाली ओळख, मी आताच बघितलंय त्यांना पहिल्यांदाच. हा हा बर घरी बिरी आलते नाही का नाही अजून. येतील घरी पण हो आता येते ना. आणि तुमच्या काय आडी अडचण त्याला सांगायच्या मग हो हो ती करतील काम काय तर मनापासून अभिनंदन आहे तुमचा पहिला नंबर आलाय खरंच एवढं मोठं बक्षीस मिळलंय मला सांगा मनामध्ये काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया काहीच नाही छान वाटतंय मस्त वाटतंय बस एवढंच. याच्या आधी कधी भाग घेतला होता अशा कार्यक्रमात हो खूप वेळा हा हो खूप वेळा भाग घेतला नंबर पण आलाय पैठणी जिंकली खूप वेळा बर म्हणजे त्यात तुम्हाला यातलं सराव प्रॅक्टिस आहे हो प्रॅक्टिस आहे हा. आणि मनापासून एन्जॉय केलं का बस खेळ महत्वाचा आहे बक्षीस मिळलं काय महत्वाचं खेळ महत्वाचा कारण खेळामध्ये जो आनंद मिळतो तो बक्षिसाने नाही मिळत बर. खेळ खेळणं खूप महत्वाचं आहे आनंद एन्जॉय करून जगायचं एकदाच हा. लाईफ आहे बस आता तुमचीच एक भगिनी मयूरताई बागल त्यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम झालाय काय मत आहे ताईबद्दल ताईंबद्दल मत म्हणजे त्यांचं अगोदरचं समाजकार्य असेल अन्नदान असेल असं त्यांनी खूप कामं केली त्यामुळं मला काय वाटतं सर्व महिलांनी त्यांना सक्षम बनवण्यासाठी निवडून द्यावं त्यांना मतदान करावं पण लई साधे व्यक्तिमत्व आहे तो साधे आहेत पण काय असतं साधा माणूसच संघर्ष करून कष्टातून मोठं होत असतो हा, हा. आणि त्या माणसाच्या पाठीमागे संख्या असेल हा. जनता असेल तर तो माणूस पुढे प्रगतीच्या पायावर जाऊ शकतो हा, हा. त्यामुळं साधा आणि शिक्षित असं काही नाही जर बदल करायचा असेल तर साधा माणूस सुद्धा करू शकतो आणि अशिक्षित नाही करायचं तर नाही करू शकतो महिला उभा राहते त्यांच्या पाठीमागे हो राहतील नक्कीच राहतील काय अडचण नाही. आणि शेवटचा प्रश्न दिवसभराच्या धावपडीतून तुमच्या टेन्शन मधून व्यापामधून काम असे कार्यक्रम किती महत्वाचे आहेत कारण लोक काय म्हणतात माहितीये का अशा कार्यक्रमात कुठं मतं पडत असते मला फक्त एवढं माहिती कार्यक्रम असेल तर जायचं एन्जॉय करायचं हा. मस्तपैकी आणि जे आहेत त्यांना सहकार्य करण्याची आपली वृत्ती असायला पाहिजे बरोबर ताई नमस्ते तुमचा नंबर आला हो तिसरा नंबर तिसरा नंबर आला ते दूरी वाटतं तुम्ही जरा कमी पडला काय तिथं हो तुमचं कुठलं गाव माझं पण शेगाव बंडीशा गाव काय मिळालं तुम्हाला गिफ्ट ओवन ओवन मिळला काय बर काय वाटतं एवढा मस्त कार्यक्रम झालाय एन्जॉय तिसरा नंबर आलाय काय प्रतिक्रिया हो आहे? खूप छान वाटतं एवढा हा. मस्त कार्यक्रम घेतला यामधून महिलांना पुढे जाण्यासाठी प्राधान्य भेटतंय या ताईंच्या माध्यमातून त्यामुळे खूप छान वाटतं बर कोणाही माध्यमातून होता कार्यक्रम बागल ताई हा कशा वाटलं ताईंचा स्वभाव खूप छान आहे ताईंचा स्वभाव हा. त्यांनी एवढा कार्यक्रम महिलांसाठी काही तर करतात त्या आजकाल महिलांसाठी म्हणजे जास्त करत नाहीत आणि त्यांनी महिलांचा विचार केला त्यामुळे खूप छान वाटतंय असंच त्यांनी कायम विचार करत राहावा आणि आम्ही त्यांना नक्कीच भरघोस मताने विजय करू महिलांच्या काही त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत त्यांनी महिलांना असंच प्राधान्य देत राहावं महिलांचा विचार करावा एवढंच वाटतं करतील विश्वास आहे हो हो नक्की ताई नमस्ते हो कसं वाटलं सांगा फक्त दुसरं काय नाही. छान भारी आणि असे कार्यक्रम व्हायला पाहिजे आपल्या भागामध्ये हो नक्कीच महिलांसाठी हा पुन्हा माध्यमातून हा कार्यक्रम होता मयुरीताई बागल कसा वाटलं त्यांचा स्वभाव एकदम छान आहे मयुरीताईंचा स्वभाव हा हो हो त्यांचे सासरे आणि माझे मिस्टर मित्र आहेत बर बर हा हा, मग प्रकाश त्याचे शर्मा. आधीपासून लोकांच्या कामामध्येच घर आहे त्यांचं ते आता निवडणुकीमध्ये पण त्यांची चर्चा होईल का काय त्यांचं काम इथं हो हो नक्की नक्की होणार यायला पाहिजे निवडून हो हो नक्की ठीक आहे तर अशा पद्धतीच्या एकूण प्रतिक्रिया करतं महिला वर्गाच्या बघायला मिळतात तर अगदी 6:30-7 वाजल्यापासून सुरू झाला हा कार्यक्रम जवळपास 10:30-11 वाजता हा कार्यक्रम संपलाय अनेक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद करते या कार्यक्रमाला बघायला मिळाला परंतु काही जणांचं असं म्हणणं होतं की असं मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊन कुठं लोकांचं मतपरिवर्तन होतं का मतपरिवर्तन होतं का नाही हा खरं दूरवरचा विषय असला तरी पण महिलांमध्ये एक उत्स्फूर्ताची भावना एक प्रेरणेची भावना त्यांच्या मनामध्ये मयूरताई बागलविषयी त्या ठिकाणी तयार होताना बघायला मिळते
कारण दिवसभराच्या धावपळीत असून, दिवसभराचा त्यांच्या कामाचा व्याप असून आणि दिवसभराचा एकूण त्रास असून आणि त्यातून कुठेतरी एन्जॉय करण्याची एक भावना त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे कुठेतरी असा समुदाय या महिला या ठिकाणी एकत्र झाल्यात. मयूरताई बागलबद्दल त्या ठिकाणी महिलांचं त्या ठिकाणी आत्मीयता, आपल्याला प्रेम त्याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्यानं बघायला मिळालं. कारण त्यांच्या माध्यमातून एवढा महिला वर्ग त्या ठिकाणी एकत्र आला, त्यांना त्या कार्यक्रमात त्या ठिकाणी एन्जॉय करायला मिळालं. तर अनेक महिलांनी या म्हणजे त्या ठिकाणी भाग घेतला. पहिलं बक्षीस त्या ठिकाणी मोठा फ्रीज आहे, दुसरं बक्षीस ओहोन आहे, पैठणी आहे, संक्रांतीसाठी नथ आहे, अशा वेगवेगळ्या बक्षिसं त्या ठिकाणी आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला एकत्रित आणण्याचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर दुसरी कामाची बाजू देखील म्हणजे बागल कुटुंब हे सातत्यानं लोकांमध्ये जात असून तिथल्या लोकांच्या अडचणी असतील, तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन त्या ठिकाणी कामाला देखील मोठ्या प्रमाणात अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सुरुवात केली. त्यांचं कुटुंब अगदी त्यांच्या आजोबापासून असतील, आता तानाजीभाऊ बागल असतील, संतोष काका बागल असतील, असे सगळे लोक त्या ठिकाणी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करताना आपण सातत्याने त्या ठिकाणी बघतोय. एका ठिकाणी तर तरडगाव एक माड्यातलं गाव आहे, त्या गावामध्ये शाळेला जाण्यासाठी रस्ता नव्हता. तर त्या ठिकाणी त्यांच्या गोष्टी लक्षात आल्यानंतर तर मतदान हा जिल्हा परिषदचा अगदी लांब आहे आणि खरं तर त्या एकूण आढावा घेत असताना तो प्रश्न आधी सुटला पाहिजे आणि तिथल्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या भावनेनं खरं तर त्यांनी दुसऱ्या दिशेमध्ये त्या ठिकाणी तो रस्ता त्या ठिकाणी गावकऱ्यांसाठी पूर्ण करून दिला. दुसरी गोष्ट असेल वाखरी गावामध्ये, वाखरीतील देखील लोकांनी त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी रस्ता त्यांची अडचण सांगितल्यानंतर तो देखील रस्ता अगदी 2 दिवसामध्ये पूर्ण करून तर तिथल्या लोकांना न्याय देण्याचं काम या बागल कुटुंबात त्या ठिकाणी केल्यामुळे आता सध्याला तरी बागल कुटुंबाचं वर्चस्व या ठिकाणी दिसायला बघायला मिळतं. खरं तर निवडणुकीच्या अजून तारखा जाहीर झाल्या नाही, ते निवडणुकीच्या वेळापत्रक आलं नाही. बागल कुटुंब नेमकं कोणत्या पक्षातून कोणत्या गटातून उभा राहणार आहे हे देखील अजून त्या ठिकाणी फिक्स झालं नसलं तरीही त्या ठिकाणी लोकांचा ओढा, लोकांचं प्रेम हे बागल कुटुंबावरती असलेलं बघायला मिळतंय. त्यामुळे आपल्यासोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, भंडी शेगाव.